आणि आता टॉप 9 मध्ये पाहणार आहोत जिल्ह्याकडच्या बातम्या। राज्यात मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। राज्यातील 2994 धरणांमधील पाण्याची पातळी 65%। राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी टँकरनं पाणी पुरवठा। नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका। 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचं मोठं नुकसान। द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत। राज्यात येत्या 48 तासात थंडीची तीव्रता वाढणार। अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे थंडीची तीव्रता जाणवणार। हवामान विभागाचा अंदाज। 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं रात्रभर सुरू ठेवायला परवानगी। सकाळी 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार। राज्य सरकारचा निर्णय। अमरावतीमध्ये 2000 संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत। शेतकऱ्यांना अद्यापही 6 कोटी रुपयांचा संत्रा फळ पीक विमा मिळाला नाही। कृषी विभागानं हात झटकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे 16,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल। नुकसान भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाची 2 कोटींची वीज बिलं थकीत आहेत। नगर परिषदेचे 57 लाख थकीत वीज बिल, तर शासकीय महिला रुग्णालयाचे वीज बिल 29 लाखांच्या घरात पोहोचले। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय। तळी तसेच बंधारे कोरडे ठाक पडलेत। टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी। बीडमधील शाळा उद्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनं आदेश। जरांगे पाटलांची सभा असल्यामुळे शाळा बंद असल्याची चर्चा।